नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, पंचायत राजची सिरीज आपण स्टार्ट करणार आहोत. ती सिरीज आजपासून आपण नव्याने स्टार्ट केलेली आहे. ठीक आहे. तर याच्यात इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले की आपण कशा पद्धतीने नंतर सोर्स काय काय वापरणार आहे. पण तरी एक शॉर्टमध्ये मी एक सांगते की कशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. तर आजपासून आपण पंचायत राज जे स्टार्ट केलेलं आहे त्याच्यातलं आजचं जे पहिले लेक्चर आहे त्यामध्ये काय घेणार आहे मी, तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला जे काही PYQ आत्तापर्यंत येऊन गेलेले आहेत 2012 ते 2025 पर्यंत 24-25 पर्यंत ज्या काही एक्झाम झालेले आहेत त्याचे PYQ आपण आजपासून स्टार्ट करणार आहोत. आजच्या सिरीजमध्ये एक गोष्ट नीट लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीचं कंपॅरिझन म्हणजे हे नका मनात आणू की राज्यसेवेचं आहे तर मग सरळ सेवेसाठी उपयुक्त नाही, सरळ सेवेचं आहे तर मग कंबाईनसाठी उपयुक्त नाही. कारण आता बघा, एखादी गोष्ट जेव्हा मी तुम्हाला सांगेल, फॉर एक्झाम्पल हे जे कलम आहेत, आता ही 73वी घटना दुरुस्ती आहे आणि याच्यात हे जे कलम दिलेले आहेत हे मी आता इथे पाठ करून घेणार आहे तुमचे. ठीक आहे. हे जेवढे काही कलम आहेत ते तसेच मी तुमचे हे बघा इथे दिसतंय कंपॅरेटिव्हली स्टडी आहे, हा पण मी तुमचा पाठ करून घेणार आहे. तर म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या व्हिडिओमध्ये विस्तृत पद्धतीने होऊन गेली की मी पुन्हा मग पुढच्या लेक्चरमध्ये त्याचा संदर्भ आला तर तिथे ते मी एक्सप्लेन करणार नाही आहे. त्यामुळे जे मला आधीपासून ओळखतात त्यांना ॲटलिस्ट माहिती आहे माझी शिकवण्याची पद्धत काय आहे. जे कोणी नवीन आहे त्यांनी समजून घ्या की ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर एकदा आपलं राज्यसेवेचं झालं, बरं मग स्टॅटिक किंवा जो पुस्तक रूपात आपण काही गोष्टी कंप्लीट करतो तशा कंप्लीट करणार नाही आहेत का, तर करणार आहे, पण स्टेप बाय स्टेप जाऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर मी कालच जे सांगितलेलं की हे जे पुस्तक आहे GK 1 लायनरचं जे मी तुमचं याचे रेग्युलर व्हिडिओज येतील, याचे 2-3 दिवसातून एखादा व्हिडिओ येईल. ठीक आहे. पण याचे रेग्युलर व्हिडिओज मी तुम्हाला सांगितलेले आहेत, पण एखाद्या दिवशी स्किप होऊ शकतं. रेग्युलरली फॉलो करणं हे तुमचं काम आहे. हे सगळं तुमच्यासाठीच मी सिन्सिअरली घेऊन आलेली आहे. तर जसं आता ह्या पुस्तकातून मी आज घेते आहे काय, तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला जे काही PYQ आलेले आहेत त्याची फक्त इंडेक्स मी दाखवते. हे बघा, हा जो पॉईंट दिसतोय तुम्हाला राज्यशास्त्र विभागामध्ये, हे बघा राज्यशास्त्र विभागामध्ये पंचायत राज हा टॉपिक दिलेला आहे आणि त्याच्यात 4.1 पासून 4.5 पर्यंत एवढे टॉपिक कव्हर केलेले आहेत. त्याच्यावर 73वी व 74वी घटना दुरुस्ती या टॉपिकवर 5 प्रश्न आलेले आहेत. तर हे 5 प्रश्न आपण विस्तृत स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीने घेऊया. लेक्चर किती मोठं होईल छोटं होईल हे मला माहिती नाही, माझ्या डोक्यात फक्त एवढंच आहे, जे आहे ते कंप्लीट व्यवस्थित करणं, सिन्सिअरली फॉलो करणं हे तुमचं काम आहे. एकदा याचा पार्ट झाला, आपला हा पार्ट झाला राज्यसेवा PYQचा, मग आपण कंबाईनकडे शिफ्ट होऊ. कंबाईनचे PYQ आपण व्यवस्थित घेऊ. त्याच्यानंतर जे पुस्तकं मी तुम्हाला दाखवले आपण त्याच्यातले चार्ट फॉर्मॅटमध्ये जे काही आहे ते कंप्लीट करून घेऊ. त्यानंतर करंट रिलेटेड काही असेल तर त्या गोष्टी पण कंप्लीट करून घेऊ. त्याच्यानंतर मी तुम्हाला हेही सांगितलं की ह्या पुस्तकात जो काही पंचायत राजचा जो GK 1 लायनर स्वरूपात पाठ दिलेला आहे तोही आपण कंप्लीट करून घेऊ. माझ्या अभ्यासाच्या काळात मी ज्या पद्धतीने चार्ट फॉर्मॅटमध्ये किंवा कंपॅरेटिव्हली स्टडी केला होता त्या नोट्स मी पुन्हा नव्याने काढेल आणि चार्ट फॉर्मॅटमध्ये आपण तोही अभ्यास करू. आणि हे जे GK 1 लायनर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे जे पुस्तक आहे याची नवीन आवृत्ती आलेली आहे. सगळा डेटा तोच आहे, फक्त एक 7-8 पानं सरांनी नवीन ॲड केलेली आहे. ठीक आहे. तर हे जे पुस्तक आहे याच्यातलंही जे काही आपलं बाकी आहे ते आपण कंटिन्यू करणार आहोत. अधेमध्ये त्याचेही लेक्चर येत जातील. मला सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही ज्या काही लेक्चर्स येत आहेत ते व्यवस्थित फॉलो करा. ठीक आहे. तर बघा, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पंचायत राजचा आवाका याच्यात त्यांनी दिलेलं आहे. बघा, 73वी ते 74वी घटना दुरुस्ती या पद्धतीने काय काय याच्यात कंप्लीट केलेलं आहे हे दिलेलं आहे. तसंच जिल्हा परिषद प्रशासकीय पदाधिकारी. आपण आपल्या पॉईंटकडे येऊया. 73वी व 74वी घटना दुरुस्ती आणि त्याच्यावर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मध्ये काय प्रश्न आलेला आहे ते बघा. भारतीय राज्यघटनेतील
1992च्या 74व्या घटनादुरुस्ती कायद्याप्रमाणे शहरी भागात डॅश डॅश प्रकारच्या नगरपालिका आहेत. बघा, भारतीय राज्यघटनेतील 1992च्या 74व्या घटनादुरुस्ती कायद्याप्रमाणे शहरी भारतात डॅश डॅश प्रकारच्या नगरपालिका आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर किती प्रकारच्या नगरपालिका आहेत? 3 प्रकारच्या आहेत. ठीक आहे, इंग्लिशमध्ये पण दिलेले आहेत. ज्यांना प्रश्न हवे असतील त्यांनी इंग्लिशमध्ये वाचून घ्या. तर 3 प्रकारच्या नगरपालिका आहेत. आपण त्याच्याविषयी थोडी माहिती बघून घेऊ. भारतात शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांवर हा प्रश्न आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था भारतात सर्वप्रथम 1687-88 मध्ये मद्रास येथे पहिली नगर परिषद स्थापन झाली. आता ह्या फॅक्ट्स सोबत सोबत लक्षात ठेवत चला. ठीक आहे, भारतात सर्वप्रथम काय म्हटलंय? 1687-88 मध्ये मद्रास येथे पहिली नगर परिषद स्थापन झाली. स्थानिक स्वराज्य शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार क्षेत्र शहरी भागापुरतेच मर्यादित असते. पुढे बघा, 74व्या घटनादुरुस्तीविषयी जी काय माहिती दिली आहे. 74वा घटनादुरुस्ती कायदा 1992. भाग कितवा येतो तो? भाग 9 शीर्षक काय आहे? नगरपालिका. कलम 243 ते 243 ZG. या कायद्याने घटनेत 12वी अनुसूची समाविष्ट करण्यात आली. 12व्या अनुसूचीत नगरपालिकांसाठी 18 कार्यात्मक विषयांचा समावेश करण्यात आला. नगरपालिकांची स्थापना कलम 243Q. या कायद्याने 3 प्रकारच्या नगरपालिका स्थापण्याची तरतूद करण्यात आली. नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. आता एक गोष्ट इथे नीट लक्षात घ्या. बघा, आता मला इथे काय सांगायचं आहे की आपण इथे काय वाचलं? भारतात सर्वप्रथम 1687-88 मध्ये मद्रास येथे पहिली नगर परिषद स्थापन झाली. नगर परिषद म्हणजे त्यांना महानगरपालिका म्हणायचं असेल. बघा, इथे दिलेलं आहे. भारतातील पहिली महानगरपालिका 1687 मध्ये मद्रास येथे स्थापन करण्यात आली. सम्राट जेम्स II याने स्थापन केले. तर हे आता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो टॉपिक याच्यात दिलेला आहे, हे कोणतं पुस्तक आहे? संजय खंडारे सरांचं हे जे पुस्तक आहे. तर मग या पुस्तकात जे काही दिलेलं आहे ते पण आपण कंप्लीट करणार आहोत. तर हा जो स्टॅटिक जीके जो आहे त्याची हिस्ट्री काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी दिसतंय तुम्हाला. हे सगळं आपण ह्या पुस्तकातून पण कंप्लीट करणार आहोत. आता मी पुन्हा एकदा चौकशी करते, याचं नवीन पुस्तक आलं आहे का? नवीन पुस्तक आलं असेल तर नवीन पुस्तक घेऊन येते, त्याच्यातून स्टार्ट करेल. पण नसेल आलं तर मग आपण याच्यातूनच करूया. ठीक आहे, कंप्लीट करून घेऊ. त्यानंतर ही जी माहिती इथे दिलेली आहे, जी आपण आत्ता वाचली, 74वी घटनादुरुस्ती कायदा 1992. तर ही माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण जेव्हा आपण 74वा घटनादुरुस्ती कायदा बघतो 1992चा, तेव्हा आपल्याला सोबत 73व्या घटनादुरुस्ती कायद्याविषयी पण माहिती पाहिजे. ठीक आहे, जसा हा भाग 9 मध्ये येतो तसा तो भाग 9 मध्ये येतो. नंतर हे शीर्षक आहे नगरपालिका. कलम आहे 243P ते 243 ZG. मग त्याचे कलम काय आहेत याचा कंपॅरेटिव्ह स्टडी पण आपल्याला माहिती पाहिजे. जसं या कायद्याने घटनेत 12वी अनुसूची ॲड केली, तशी त्याच्याने कोणती तर 11वी अनुसूची ॲड केली. याच्यात 18 विषय आहे तर त्यात 29 विषय आहे. तर मग आता कळतंय ना तुम्हाला की कंपॅरेटिव्ह स्टडी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी जे काही पुढे याच्यात दिलेलं आहे तो कंपॅरेटिव्ह स्टडी आणि प्लस माझ्या काही नोट्स मी तुम्हाला दाखवते. आता हे बघा, हा जो एक व्हिडिओ आहे तो नीट ऐका. नमस्कार. आज आपण भारतीय राज्यघटनेतील भाग 9, भाग 9A आणि भाग 9B हे तिन्ही एकत्र बघणार आहोत. लक्षात ठेवण्यासाठी कोणती ट्रिक नाहीये, सलग एकत्र ग्रुपने लक्षात ठेवा. भाग 9 जो आहे तो पंचायतीशी रिलेटेड, भाग 9B जो आहे तो नगरपालिकेशी रिलेटेड आणि भाग 9B जो आहे तो सहकारी संस्थांशी रिलेटेड. आता त्यांचे कलम पण लक्षात ठेवा, सलग लक्षात ठेवा. जो भाग 9 आहे जो पंचायतीशी रिलेटेड आहे त्याच्याशी रिलेटेड कलम आहे 243 ते 243 ओ नंतर येतो पी. बरोबर. मग पुढे कंटिन्यू करायचं. जे नगरपालिकेचं आहे त्याचे कलम आहे 243P ते 243 ZG.
ठीक आहे. नंतर त्याच्या पुढे कलम कंटिन्यू करायचे जे सहकारी संस्थांशी रिलेटेड असतील. 243 ZH ते 243 ZT. ठीक आहे. अशा पद्धतीने तीनही एकत्र करून लक्षात ठेवा. नीट लक्षात राहतं. धन्यवाद. तर हे जे आहे ना भाग 9 अ आणि भाग 9 ब हे जे 3 आहेत ना, हे 3 कंपॅरेटिव्हली मी त्याच्यातले कलम तुम्हाला सांगितलेले आहेत. हां, तर हे तुम्हाला कळालं. पहिला प्रश्न आपला इथे झालेला आहे. आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. बघा दुसरा प्रश्न काय आहे. पंचायत राजवर बघा दुसरा प्रश्न काय आहे. पंचायत राजवर 73व्या घटना दुरुस्तीमध्ये समावेश असलेल्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी या ऐच्छिक तरतुदी नाहीत विचारला आहे प्रश्न. बघा ऐच्छिक तरतुदी नाहीत म्हणजे ज्या कोणत्या ऐच्छिक तरतुदी असतील, ज्या कोणत्या ऐच्छिक तरतुदी असतील त्या आपल्याला घ्यायच्या नाहीयेत. त्यांनी कोणत्या विचारलं, ज्या कोणत्या ऐच्छिक तरतुदी नाहीयेत म्हणजे अनिवार्य तरतुदी असतील ना त्या उत्तरामध्ये येतील. राज्यसेवा पूर्व 2017ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण याच्यात आपल्याला काय बघायचं आहे, ऐच्छिक तरतुदी कोणत्या आणि अनिवार्य तरतुदी कोणत्या. आणि मग ह्या पॉईंटवरच पुढे अजून ट्रिकी प्रश्न पुढे तयार झालेले आहेत. त्यामुळे नीट ऐका. आता याच्यात काय काय दिलेलं आहे, आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न पुन्हा वाचते. पंचायत राजवर 73व्या घटना दुरुस्तीमध्ये समावेश असलेल्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी या ऐच्छिक तरतुदी नाहीत. राज्यसेवा पूर्व 2017. आता याचं उत्तर जे आहे ते फक्त अ आणि क. मग ह्या अ आणि क ह्या ज्या आहेत ना ह्या अनिवार्य तरतुदी आहेत. ठीक आहे, मी इथे लिहिलेलं पण आहे. अनिवार्य तरतुदी आहे. आणि ब आणि ड ह्या काय आहे, ऐच्छिक तरतुदी आहेत. आणि त्यांनी विचारलं काय होतं, ऐच्छिक तरतुदी नाहीत. हां, मग ऐच्छिक तरतुदी नसणाऱ्या म्हणजे कोणत्या, अनिवार्य तरतुदी आपल्याला उत्तरात हव्या आहेत. बघा पहिलं स्टेटमेंट काय आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदारांद्वारे प्रत्यक्षरित्या निवडले जातील. ही काय आहे, ही अनिवार्य तरतूद आहे. पाठ करा. त्यानंतर पंचायत राज संस्थांना आर्थिक अधिकार देणे ज्यामध्ये त्यांना कर, जकाती व पथकर लावण्याचा, वसूल करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार समाविष्ट असेल. ही झाली ऐच्छिक तरतूद. त्यानंतर पंचायत राज संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्षे ही किमान वयोमर्यादा असेल. ही झाली अनिवार्य तरतूद. आणि स्थानिक खासदार व आमदारांना त्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या पंचायत राज संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे. ही झाली ही झाली ऐच्छिक तरतूद. ठीक आहे, तर मग बघा आता स्पष्टीकरण बघून घेऊ. आणि अनिवार्य आणि ऐच्छिक तरतुदी लगेच लक्षात ठेवा कारण पुढे त्याचा संदर्भ येणार आहे. बघा 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने पंचायत राजच्या तरतुदींचे 2 भाग केलेले आहेत. अनिवार्य आणि ऐच्छिक. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी असतात त्या. ऐच्छिक म्हणजे जे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी नसणाऱ्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे. ठीक आहे, अनिवार्य आणि ऐच्छिक तरतुदी. तर अनिवार्य तरतुदी त्या आपण वाचून घेऊ. गावासाठी किंवा गावाच्या गटाकरिता ग्रामसभेची स्थापना करावी. आता ग्रामसभा म्हटलं कुठेही आलं तर समजायचं ती काय आहे, अनिवार्य तरतूद आहे. त्यानंतर गाव, मधल्या व जिल्हा, मधल्या म्हणजे तालुका, गाव, तालुका व जिल्हा स्तरावर पंचायतीची स्थापना करावी. त्रिस्तरीय रचना. पहिलं झालं ग्रामसभा, दुसरी झाली त्रिस्तरीय रचना. अनिवार्य तरतुदी आपण बघतो आहेत. तिन्ही स्तरांवरील पंचायतींमधील जागांकरिता प्रत्यक्ष निवडणूक घ्यावी. आता तिन्ही स्तरांवरील पंचायतींमधील जागांकरिता प्रत्यक्ष निवडणूक घ्यावी. ही पण झाली अनिवार्य तरतूद. तालुका व जिल्हा स्तरावरील पंचायतींच्या अध्यक्षपदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक झाली. ही पण झाली अनिवार्य तरतूद. ठीक आहे, प्रत्यक्ष निवडणूक नंतर अध्यक्षपदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक. पुढचा पॉईंट बघा. पंचायतीच्या निवडणुकीसाठी किमान 21 वर्षे अट ठेवली. अट किती ठेवली, 21 वर्ष. हे पण काय झालं, अनिवार्य तरतूद. तिन्ही स्तरावरील पंचायतींमध्ये सदस्य तसेच अध्यक्षपदासाठी SC व ST जागांचे आरक्षण. तिन्ही स्तरावरील पंचायतींमध्ये
सदस्यासाठी पण तसेच अध्यक्षपदासाठी SC व ST जागांचे आरक्षण. तिन्ही स्तरांवरील पंचायतींमध्ये सदस्य तसेच अध्यक्षपदाच्या 1/3 जागा महिलांसाठी राखीव. अनिवार्य तरतुदी आहे ह्या. तिन्ही स्तरांवरील पंचायतींचा कालावधी 5 वर्षे असेल. मुदतपूर्व विसर्जन झाल्यास 6 महिन्यांच्या आत नवीन निवडणूक घेणे. पंचायतींच्या निवडणुकांच्या आयोजनासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना. पंचायतींच्या वित्तीय स्थितीचे परीक्षण करण्यासाठी दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना. कळलं तुम्हाला की अनिवार्य तरतूद म्हटलं तर काय काय येईल? ग्रामसभा, त्रिस्तरीय रचना, नंतर प्रत्यक्ष निवडणूक, पंचायतींच्या अध्यक्षपदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक, किमान वय 21 वर्ष, नंतर SC ST साठी जागांचे आरक्षण, पण कशासाठी? सदस्य आणि अध्यक्ष दोन्ही पदांसाठी. त्यानंतर त्याच्यात 1/3 जागा महिलांसाठी. त्यानंतर कालावधी किती? 5 वर्ष. विसर्जन झालं तर 6 महिन्याच्या आत नवीन निवडणुका घ्यायच्या. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना आणि दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना. कळलं? ह्या सगळ्या काय आहे? अनिवार्य तरतुदी आहे. उद्या जर याच्यावर कसाही प्रश्न विचारू दे, आपल्याला टॅकल झाला पाहिजे. पुढे बघा, ऐच्छिक तरतुदी आता आपण बघून घेऊ. आता काय करायचं? या दोघांपैकी एक तर पूर्ण ऐच्छिक तरतुदी लक्षात ठेवा किंवा मग एक तर अनिवार्य तरतुदी लक्षात ठेवा. म्हणजे दोन्ही समजा नाही लक्षात राहिल्या तर दोघांपैकी एक काही तर लक्षात ठेवा, म्हणजे मग दुसरी गोष्ट इलिमिनेट करायला सोपी जाते. ठीक आहे. ऐच्छिक तरतुदी बघा. संसद सदस्य व राज्य विधानमंडळ यांना त्यांच्या मतदारसंघातील पंचायतींमध्ये प्रतिनिधित्व देणे. ही काय झाली? ऐच्छिक झाली. कोणत्याही पातळीवरील पंचायतींमध्ये OBC साठी सदस्य तसेच अध्यक्षपदासाठी जागा आरक्षित ठेवणे. OBC साठी सदस्य तसेच अध्यक्षपदासाठी जागा आरक्षित ठेवणे ही पण झाली ऐच्छिक तरतूद. पंचायतींना स्वराज्य संस्था म्हणून कामे पार पाडणे शक्य व्हावे या दृष्टीने त्यांना आवश्यक असतील असे अधिकार व प्राधिकार प्रदान करणे. अर्थ काय होतं त्याचा? त्यांना स्वायत्तता देणे. आर्थिक विकास व सामाजिक न्यायाच्या योजना आणि 11व्या अनुसूचीतील 29 विषयांपैकी सर्व किंवा काही विषयांशी संबंधित योजनांची अंमलबजावणी करणे यासाठी अधिकार व जबाबदारी बहाल करणे. पंचायतींना वित्तीय अधिकार, करशुल्क, पथकर आणि फी आकारणे, वसूल करणे, विनियोजित करणे, प्रदान करणे, ग्रामसभेची भूमिका व व्याप्ती, जिल्हा नियोजन समितीची रचना व स्थापना. ठीक आहे. ह्या काय झाल्या? ऐच्छिक तरतुदी झाल्या. ही शेवटची नीट बघा काय म्हटलं त्यांनी. ग्रामसभेची भूमिका व व्याप्ती, जिल्हा नियोजन समितीची रचना व स्थापना या झाल्या ऐच्छिक तरतुदी. ठीक आहे. आणि बघा आपण पुन्हा प्रश्नाकडे येऊ. काय प्रश्न होता? ऐच्छिक नसलेल्या ना, तर मग पहिलं काय होतं? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदारांद्वारे प्रत्यक्षरित्या निवडणे जातील. आपण हा बघितला बघा, प्रत्यक्ष निवडणूक. मग ती काय झाली? अनिवार्य झाली. नंतर पंचायत राज संस्थांशी निवडणूक लढवण्याची 21 वर्ष म्हटलं बघा, लगेच 21 वर्ष आपण इथं बघितलं, ती काय झालं? अनिवार्य तरतूद झाली. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवत चला. आता आपण बघणार आहोत 73वी 74वी घटनादुरुस्ती. 73व्या घटनादुरुस्तीतील महत्त्वपूर्ण तरतुदी आता आपल्याला पाठ करायच्या आहेत. तर ह्या कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या? इकडे जरा नीट लक्ष द्या. माझ्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. बघा, आधी 73व्या घटनादुरुस्तीतील महत्त्वपूर्ण तरतुदी. इथे कलम दिलेला आहे आणि इथे तरतूद दिलेली आहे. आता 243A म्हटलं तर ग्रामसभा. याच्यातल्या आता ज्या काही मी ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे, ह्या जेव्हा मी शिकवत होते आमच्या सरांनी या सांगितलेल्या होत्या, त्याच ट्रिक मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. याच्यातल्या एखादी ट्रिक माझी असेल, बाकी तर त्या सरांनी आम्हाला व्यवस्थित सांगितलं होतं आणि उत्तरं खरंच सुटतात. तर बघा 243A ला लक्षात ठेवा, ग्रामसभा. आता ज्या आहेत काही सरांच्या आहेत, काही माझ्या आहेत. बघा 243A ला तर तुम्ही लक्षातच ठेवा काय, तर ग्रामसभा. 243 मध्ये काय आहे? व्याख्या. 243 फक्त म्हटलं तर त्याच्यात आहे व्याख्या. 243A ग्रामसभा. 243B पंचायतींची स्थापना. तर मग सरांनी याला काय सांगितलं होतं की बाउंड्री म्हणून लक्षात ठेवा. B फॉर बाउंड्री.
बाउंड्री, एखादी बाउंड्री निश्चित केली आणि मग पंचायतीची स्थापना. बी फॉर बाउंड्री म्हटलं तर स्थापना. पुढे बघा 243C पंचायतींची संरचना. तर मग याच्यासाठी काय आहे, कन्स्ट्रक्शन. सी फॉर कन्स्ट्रक्शन, पंचायतींची संरचना. पुढे बघा, वाटल्यास ट्रिक नंतर सांगते, आधी वाचून घेऊ. 243A लक्षात ठेवा ग्रामसभा. 243B पंचायतींची स्थापना, त्याला बाउंड्री वरून लक्षात ठेवा, बाउंड्री आपण आखल्या त्याच्यात पंचायतीची स्थापना केली. सी फॉर कन्स्ट्रक्शन, संरचना, पंचायतींची संरचना. त्याच्यानंतर 243D आरक्षित जागा म्हणजे डिव्हायडेशन, लक्षात ठेवा, डिव्हायडेशन वरून आरक्षण. त्यानंतर 243E पंचायती संस्थांचा कार्यकाळ. तर कार्यकाळ म्हणजे ते एंड, ई फॉर एंड लक्षात ठेवा, ई फॉर एंड. आता एंड कधी होतो, कार्यकाळ संपल्यावर, त्यावरून लक्षात ठेवा कार्यकाळ कशातील, पंचायतींचा कार्यकाळ. आता हे जे तुम्ही दिसतंय ना, हे जे बाकीचे दिलेले आहेत QRTU हे जे दिलेले आहेत ना, इकडे सध्या लक्ष देऊ नका. हे कशाचे आहेत, हे महानगरपालिका किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची जी कलमं आहेत ना, फॉर एक्झाम्पल 243Q तिथे पण काय आहे, पंचायतींची स्थापना. 243R काय झालं, पंचायतींची संरचना आहे. म्हणून म्हटलं इथे लक्ष देऊ नका, सध्या जेवढं सांगते तेवढंच बघा. नंतर 243E फॉर एंड लक्षात ठेवा, पंचायतींचा कार्यकाळ. 243F सदस्यत्वासाठी अपात्रता म्हणजे F फॉर फेल लक्षात ठेवा, अपात्रता. 243G 243G ज वरून जबाबदाऱ्या. आता जी आपण जी जबाबदाऱ्या असं लक्षात ठेवा, जी वरून मराठीत त्याला ग साठी वापरतो असं कोरिलेट करू नका. पंचायती संस्थांचे अधिकार व कार्य, जबाबदाऱ्या. ठीक आहे. नंतर 243H इथे सरांनी सांगितलं होतं होमपट्टी, होमपट्टी घरपट्टी म्हणतो ना, होमपट्टी लक्षात ठेवा. पंचायतीचे कर आकारण्याचे व निधीविषयक अधिकार म्हणजे आता कर लादणे आणि निधी याबाबतचे जे पंचायतींचे अधिकार आहे म्हणजे घरपट्टी वगैरे. मग त्याच्यावरून H फॉर होमपट्टी आणि त्याच्यावरून कर लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 243I राज्य वित्त आयोग, 243I राज्य वित्त आयोग. त्याच्यानंतर 243J लेखा परीक्षण, याचं सांगितलं होतं सरांनी, लेखाजोगा. जे लेखा आणि जोगा, जो जेचा लेखाजोगा लक्षात राहतं. 243K इकडे निवडणूक आयोग, निवडणुकीचा क आणि इथे के त्यावरून निवडणूक आयोग. नंतर 243L मध्ये काय आहे, केंद्रशासित प्रदेशातील पंचायती संस्था. आता मी इथे कसं लक्षात ठेवलं आहे याच्यासाठी ट्रिक नव्हती. तर मग 1-2 मिनिट फक्त. तर केंद्रशासित प्रदेशातील पंचायती संस्था. तर मग L फॉर काय आहे, तर L फॉर समजा लक्षद्वीप लक्षात ठेवलं, L फॉर लक्षद्वीप. आणि लक्षद्वीप काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहे ना, मग त्यावरून लक्षात ठेवा केंद्रशासित प्रदेशातील पंचायती संस्था L वरून. ठीक आहे, कळतंय ना तुम्हाला, कोरिलेट आहे बघा. खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, पण एक जर आपण ठरवून घेतलं की आपण ही गोष्ट ह्या पद्धतीने लक्षात ठेवलेली आहे तर मग आपल्याला पुढे प्रॉब्लेम येणार नाही. मी तुम्हाला सांगते, माझे तर उत्तरं नेहमी सुटलेले आहेत, मला कधीही काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. तर मग तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही ह्या पद्धतीने लक्षात ठेवा, कोणाला जर नसेल पटत तुम्ही तुमची ट्रिक तयार करा, पण हे कलमांवर प्रश्न आलेले आहेत, आपल्याला उत्तरं सुटायला पाहिजे. M विशिष्ट प्रदेशाबाबत हा भाग लागू नाही. विशिष्ट प्रदेशाबाबत हा भाग लागू नाही अशी ती तरतूद आहे. कोणती, 243M. नंतर 243N घटना दुरुस्तीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या पंचायतींबाबत. आता लक्षात कसं ठेवलं होतं, म्हणजे जेव्हा मी माझ्या बहिणीसोबत चर्चा केली होती, अस्तित्व मूव्हीमध्ये नम्रता शिरोडकर आहे ना,
मग एन आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. मग अस्तित्वामध्ये नम्रता शिरोडकरचं न मग असं लक्षात राहिलं की अस्तित्वात लक्षात ठेवलं होतं. घटनादुरुस्तीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या पंचायतीबाबत अस्तित्वात हा लक्षात ठेवला होता, त्याच्यावरून नम्रता शिरोडकर नम्रताचा न आणि 243 एन असं कोरिलेट करून लक्षात ठेवलं होतं. आणि न्यायालयीन हस्तक्षेपास प्रतिबंध 243 ओचं आम्ही लक्षात ठेवलं होतं. जे न्यायाधीश असतात, चीफ जस्टिस असतात, न्यायाधीश कसे करतात, ऑर्डर करतात ना, मग त्याच्यावरून ओ फॉर ऑर्डर त्याच्यावरून लक्षात ठेवायचं न्यायालयीन हस्तक्षेपास प्रतिबंध. म्हणजे काय आहे, निवडणूक विषयांमध्ये न्यायालयांच्या हस्तक्षेपास प्रतिबंध अशी ती तरतूद आहे. कळलं तुम्हाला? आपण एकदा रिपीट करूया. 243 ए काय राहील, ग्रामसभा. 243 बी पंचायतींची स्थापना, बाउंड्री. सी फॉर संरचना, कन्स्ट्रक्शन. डी आरक्षित जागा, डिव्हायडेशन. ई पंचायतींचा कार्यकाळ, एंड. एफ सदस्यत्वाची अपात्रता, फेल. नंतर 243 जी पंचायतींचा संस्थांचा अधिकार, कार्य, जबाबदाऱ्या. एच फॉर होमपट्टी सांगितलं होतं, पंचायतींचे कर आकारण्याचे व निधीविषयक अधिकार. त्यानंतर 243 आय राज्य वित्त आयोग. 243 जे लेखाजोगा. के फॉर निवडणूक आयोग. एल फॉर काय सांगितलं होतं, लक्षद्वीपवरून लक्षात ठेवा, तो केंद्रशासित प्रदेश आहे ना, मग केंद्रशासित प्रदेशातील पंचायती संस्था. नंतर एम फॉर विशिष्ट प्रदेशाबाबत भाग लागू नाही. नंतर एन फॉर घटनादुरुस्तीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या पंचायतीबाबत. आणि 243 ओ ऑर्डरवरून न्यायालयीन हस्तक्षेपास प्रतिबंध असतो. आता काय सांगायचं आहे ते नीट लक्षात ठेवा. जेव्हा आपण 243 ए ते 243 ZG पर्यंत हे जे 243 ओ पर्यंत जे हे कलम बघतो, तर ओ पासून ZG पर्यंत महानगरपालिकांचे कलम चालू होतात. तर मग आता तुम्ही जर यांचे कलम पाठ केले तर तुम्ही एकतर असं पाठ करू शकतात, त्याच्यासाठी सेपरेट किंवा मग दुसऱ्या पद्धतीने बघा की आता इथे बी 243 बी पंचायतींची स्थापना दिली आहे. आपल्याला एवढं तर माहिती आहे, बी फॉर पंचायतीची स्थापना. पण मग महानगरपालिकांसाठी काय आहे, क्यू आहे ते कलम. मग सोबत लक्षात ठेवायचे, म्हणजे बी क्यू लक्षात ठेवा. CR DT EU FE FV GW HX IY. नंतर हे बघा, हा झाला IY. नंतर JZ इथे लिहायचं, JZ इथे के, इकडे ZA. ह्या जर तुम्ही सोबत लक्षात ठेवला तर तुम्हाला त्याचे कलम लक्षात राहतील. फॉर एक्झाम्पल, आता जर तुम्हाला विचारलं महानगरपालिकांची स्थापना, आता स्थापना, पण तुम्हाला पंचायतींची स्थापना तर माहिती आहे, तुम्हाला हे माहिती आहे, अरे ZB 243 बी मध्ये पंचायतींची स्थापना होती. बी सोबत आपण BQ असं लक्षात ठेवलं होतं. मग काय येईल, BQ, मग महानगरपालिकांची स्थापना. कन्स्ट्रक्शन विचारलं तर सी सोबत हा आर. कळतं ना तुम्हाला मी काय सांगते आहे. मला म्हणायचं काय आहे, एक टाईप पाठ केला, मग त्याच्यासोबत आपण एक तर असं पाठ करा, BQ CR D सोबत T येतो, E सोबत U येईल, F सोबत V येईल, G सोबत W. आता इथे कसं जबाबदाऱ्या आहे ना, तिकडे वर्क म्हणजे कार्य लक्षात ठेवायचं, W फॉर वर्क. इकडे HX लक्षात ठेवा. नंतर आय साठी काय आहे, राज्य वित्त आयोग आहे ना, इकडे IY असं लक्षात ठेवा. लेखाजोगा, तर अशा पद्धतीने मी तरी पाठ केलेला आहे. तर तुम्हाला पटत असेल तर तुम्हीही पाठ करा. पुढे वळूया आपण. 64वे घटनादुरुस्ती विधेयक 1989. बघा त्याच्यात काय काय दिलेलं आहे आपण बघून घेऊ. हे पॉइंट आता महत्त्वाचे आहेत सगळे. बघा, 64वे घटनादुरुस्ती विधेयक 1989. LM सिंघवी समितीच्या शिफारसीनुसार राजीव गांधी सरकारने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी ऑगस्ट 1989 मध्ये घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले. बघा, LM सिंघवी समिती त्याच्या शिफारसीनुसार, कोणाच्या शिफारसीनुसार, LM सिंघवी समितीच्या शिफारसीनुसार कोणत्या सरकारने, राजीव गांधी सरकारने
पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी ऑगस्ट 1989 मध्ये घटना दुरुस्ती विधेयक कुठे मांडलं? लोकसभेत मांडलं होतं. ऑगस्ट 1989 मध्ये लोकसभेने ते संमत केलं. मात्र राजीव गांधी सरकारचे राज्यसभेत बहुमत नव्हते, त्यामुळे राज्यसभेने ऑक्टोबर 1989 मध्ये विधेयक नाकारलं. झाला हा एक पॉईंट जो राजीव गांधी सरकारशी रिलेटेड होता. आता मग ते झालं तर मग दुसरं सरकार आपल्याला माहिती पाहिजे ज्यांनी प्रयत्न केले. 1989 मध्ये व्ही.पी. सिंग सरकार सत्तेवर आले. व्ही.पी. सिंग सरकारने सप्टेंबर 1990 मध्ये विधेयक लोकसभेत मांडले. दुसरं सरकार कोणतं मग? व्ही.पी. सिंग सरकार सत्तेवर आलं आणि त्यांनी कुठे मांडलं? त्यांनी पण लोकसभेत मांडलं. मात्र व्ही.पी. सिंग यांचे राष्ट्रीय आघाडी सरकार कोसळले आणि हे विधेयकही मागे पडले. ठीक आहे, पहिला प्रयत्न राजीव गांधी यांनी केला, नंतर व्ही.पी. सिंग सरकारने केला. त्याच्यानंतर बघा, आधी व्ही.पी. सिंग, आता पी.व्ही. नरसिंह राव, त्यांचा तिसरा प्रयत्न. त्यांनी काय केलं? 1991 मध्ये पी.व्ही. नरसिंहरावांचे सरकार आले. त्यांनी विरोधकांना विश्वासात घेऊन विधेयक संमत करून घेण्यात यश मिळवले. 1992 साली 93वी घटना दुरुस्ती कायदा 1992, 74वी घटना दुरुस्ती कायदा 1992 हे कायदे संमत झाले. त्यानुसार पंचायत राज व नगरपालिकांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. कोणता दर्जा? घटनात्मक दर्जा देण्यात आला. 73वी घटना दुरुस्ती या कायद्याची अंमलबजावणी 24 एप्रिल 1993 पासून सुरू झाली. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा. आणि 74वीची कधी झाली? तर 1 जून 1993. दोन्ही पण तारखा माहिती पाहिजे. ठीक आहे, 1 जून 1993 आणि दुसरी कोणती? 24 एप्रिल 1993, जो आपण पंचायत राज दिन म्हणून सेलिब्रेट करतो. बघा, 73वी घटना दुरुस्ती 24 एप्रिल 1993 पंचायत राज दिन कधीपासून सेलिब्रेट करतो? 2010 पासून. बघा पुढे बघूया. 243D 243D काय म्हटलंय आपण? कशासाठी? तर डिव्हायडेशन काय? तर आरक्षित जागा, असं आपण पाठ केलेलं. तर काय म्हटलं आहे त्यांनी? अनुसूचित जाती व जमाती लोकसंख्येच्या प्रमाणात काय असणार आहे? आरक्षित जागा असणार आहे. महिलांसाठी 33%, अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव असलेल्या जागांमधील, बघा, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी ज्या जागा राखीव असतील त्या जागांमधील 33% जागा त्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असतील. हा पॉईंट नीट समजून घ्या. पुढे बघा, 243I राज्य वित्त आयोग, आणि आय सोबत मी वाय लक्षात ठेवलं. IY म्हणजे वाय जो महानगरपालिकांशी संबंधित असणार आहे, असं कोरिलेट करून लक्षात ठेवत चला. बघा, कलम 243I राज्य वित्त आयोग पंचायत राज संस्थांच्या आर्थिक स्थितीचे परीक्षण करून शिफारसी करण्यासाठी राज्यपाल वित्त आयोगाची स्थापना करतील. कोण करतील? राज्यपाल वित्त आयोगाची स्थापना करतील. महाराष्ट्र शासनाने 1994 साली पहिल्या राज्य वित्त आयोगाचे गठन केले. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाने किती? 1994 मध्ये पहिल्या राज्य वित्त आयोगाचं गठन केलं. पुढे बघा, 243E 243E मध्ये काय मी एंड म्हणून सांगितलं होतं ना, म्हणजे काय? कार्यकाळ. ठीक आहे, 243E पंचायत राज संस्थांचा कार्यकाळ, त्याच्याविषयी काय माहिती दिली आहे ती आपण बघून घेऊ. तिन्ही स्तरांवरील संस्थांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असेल. काही कारणास्तव या संस्था मुदतपूर्व बरखास्त करण्यात आल्या असतील तर त्यांचे पुनर्गठन 6 महिन्याच्या आत करणे राज्य शासनावर बंधनकारक आहे. पुनर्गठन किती? 6 महिन्याच्या आत करणं हे राज्य शासनावर बंधनकारक आहे. जर पंचायत राज संस्थेच्या निर्वाचित सभासदास 2 पेक्षा अधिक मुले असतील, बघा, जर पंचायत राज संस्थेच्या निर्वाचित सभासदास 2 पेक्षा अधिक मुले असतील तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा अधिनियम 1995च्या प्रारंभीच्या दिनांकापासून किंवा नंतरच्या काळात असतील तर तो सभासद म्हणून निवडणूक लढवण्यास किंवा पंचायत समिती सभासद राहण्यास अपात्र असेल. ठीक आहे, पुढे बघा, वरील तरतूद 73व्या घटना दुरुस्तीमध्ये सामील नव्हती, ती महाराष्ट्राने नंतर समाविष्ट केली. ठीक आहे, पुढचा प्रश्न पुढे माहिती काय दिली आहे बघा. 74व्या घटना दुरुस्तीमधील महत्त्वाच्या तरतुदी. 3 प्रकारच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था. कलम काय आहे? 243Q. ठीक आहे,
नगरपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका. आता बघा नगरपंचायत म्हणजे काय? संक्रमण क्षेत्रासाठी, ग्रामीण क्षेत्रामधून नागरिक क्षेत्रामध्ये संक्रमण होत असेल अशा क्षेत्रासाठी. पुढे नगरपरिषद थोड्या लहान नागरिक क्षेत्रासाठी आणि महानगरपालिका अधिक मोठ्या नागरिक क्षेत्रासाठी. आता प्रभाग समिती. प्रभाग समिती 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपालिका क्षेत्रात 1 किंवा अधिक प्रभागांचा समावेश असलेल्या प्रभाग समित्या स्थापन करण्याची तरतूद केली. 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपालिका क्षेत्रात 1 किंवा अधिक प्रभागांचा समावेश असलेल्या प्रभाग समित्या स्थापन करण्याची तरतूद केली आहे. सदस्यत्वासाठी पात्रता. नगरपालिका सदस्य होण्यासाठी वय 21 वर्षे पूर्ण असावे लागते. पुढे बघा 12वे परिशिष्ट. 74व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये राज्यघटनेला 12वे परिशिष्ट जोडण्यात आले. या परिशिष्टामध्ये 18 विषयांचा अंतर्भाव आहे आणि ते विषय कशात दिलेले आहे? 243 W वर्क म्हणजे कार्य असं लक्षात ठेवा. आणि तिकडे काय बघितलं होतं आपण 73वे मध्ये जबाबदाऱ्या, G फॉर जबाबदाऱ्या. ठीक आहे. बघा नगरपालिका कार्यकाल 5 वर्षे, राज्य वित्त आयोगाची स्थापना कलम 243Y आणि 73व्या घटनादुरुस्तीमध्ये काय I हे कलम आहे IY. नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करील कोण? राज्य वित्त आयोग. राज्य निर्वाचन आयोग तर कलम 243ZA नगरपालिकेची निवडणूक घेण्याची जबाबदारी. हे कसं पाठ केलेलं की ZA वरून झाली का नगरपालिकांची निवडणूक, झाली का निवडणूक असं. आणि 73व्या घटनादुरुस्तीमध्ये काय होतं 243K आणि निवडणुकीमधला क आणि 243Kचा क असं कोरिलेट केलं होतं. आणि हे कसं ZA झाली का निवडणूक असं. ठीक आहे. पुढे जिल्हा नियोजन समिती. आता जिल्हा नियोजन समिती म्हणजे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी. त्याचे ड तर आहे डी फॉर डिस्ट्रिक्ट, त्यामुळे इथे लक्षात राहतं. जिल्ह्यातील पंचायत राज संस्था व नगरपालिका यांनी तयार केलेल्या योजनांचे एकत्रीकरण करून त्यापासून संपूर्ण जिल्ह्यासाठी नियोजनाचा मसुदा तयार करून तो राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवला जातो. आता महानगर क्षेत्र नियोजन समिती त्याच्यासाठी कलम आहे 243ZE. लक्षात ठेवा 243ZE तर महानगर क्षेत्र नियोजन समिती. 243ZD जिल्हा नियोजन समिती. 243ZE महानगर क्षेत्र नियोजन समिती. महानगर क्षेत्रात विकास आराखडा तयार करण्यासाठी ठीक आहे काय आहे महानगर क्षेत्रात विकास आराखडा तयार करण्यासाठी काय तर महानगर क्षेत्र नियोजन समिती. आता बघा दृष्टिक्षेपात नगरपालिकांचे कलमे. आता ऑलरेडी आपलं झालेलं आहे. इथे काय राहील 243P. नुसतं 243A ला काय तर व्याख्या सांगितलं होतं. एला नाही, एला ग्रामसभा होती पण नुसतं 243ला काय व्याख्या. आता इथे बघा 243Q नगरपालिकांची स्थापना. मग असं तरी म्हणा नाही कोणाच्या लक्षात राहतं क्यू केली नगरपालिकांची स्थापना, क्यू केली नगरपालिकांची स्थापना असं तरी बोला. ठीक आहे. तिकडे काय होतं आपलं बाउंड्रीज होतं. नंतर इथे नगरपालिकांची संरचना तिथे काय होतं सी. आता मी तर इथे कुठेही बघत नाहीये, मी डायरेक्टली बोलते आहे म्हणजे तुम्हाला हे तर कळतं माझं पाठ आहे मग तुमचं का नाही पाठ होणार. ठीक आहे. इथे बी येईल जर 73वी घटना दुरुस्ती बघितलं. इथे R फॉर इकडे C येईल, C फॉर कन्स्ट्रक्शन, इथे संरचना. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे बघा S फॉर समित्या लक्षात ठेवा. 243S S फॉर प्रभाग समित्या इत्यादींची स्थापना आणि संरचना. हे एक S फॉर समित्या. हे असं लक्षात ठेवा. नंतर जागांचे आरक्षण 243T मध्ये. आणि मी काय सांगितलं होतं तिकडे काय डिव्हायडेशन आणि DT सोबत लक्षात ठेवा मग इकडचं लक्षात राहील. इथे बघा नगरपालिकांचा कालावधी. आता तिकडे काय होतं कालावधीला E होतं. ठीक आहे E. ठीक आहे कालावधीला E होतं. मी सांगितलं होतं एंड E सोबत U लक्षात ठेवलं तर इथे नगरपालिकांचा कालावधी लक्षात राहतो. पुढे बघा सदस्यांसाठी अपात्रता. आता तिकडे काय होतं F होतं फेल. FU लक्षात ठेवायचं म्हणजे इकडचं लक्षात राहतं.
243 व्ही सदस्यत्वासाठी अपात्रता, 243 डब्ल्यू नगरपालिका इत्यादींचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या. तिकडे काय होतं, जी होतं. आता इकडे एक्स आहे, 243 एक्स नगरपालिकांचे कर आकारण्याचे आणि निधी संबंधीचे अधिकार. तिकडे काय होतं, एच, एच फॉर होमपट्टी असं लक्षात ठेवा, सांगितलं होतं मी. 243 वाय इथे आहे वित्त आयोग, तिकडे आहे आय, आय वाय. 243 झेड नगरपालिकांचे लेखापरीक्षण, तिकडे काय होतं, जे होता, मी सांगितलं होतं लेखाजोगा. मग इकडे पण तसंच लक्षात ठेवा झेडचं. नगरपालिकांचे लेखापरीक्षण. आता नगरपालिकांच्या निवडणुका झेड ए मध्ये, तिकडे काय होतं, निवडणूक 243 के होतं तिथे. इकडे काय आहे, केंद्रशासित प्रदेशांना लागू, तिकडे काय होतं, 243 एल लागू. लक्षद्वीप वरून सांगितलं होतं. इकडे काय आहे, झेड बी, बी. झेड सी काय आहे, काही क्षेत्रांना घटनेचा हा भाग लागू नाही, काही क्षेत्रांना घटनेचा हा भाग लागू नाही. ठीक आहे. पुढे झेड डी जिल्हा नियोजन समिती, झेड ई महानगर नियोजन समिती, नंतर झेड एफ न्यायपालिका आणि सध्याचे कायदे लागू राहणे, आणि झेड जी निवडणुकांबाबत हस्तक्षेप करण्यास न्यायालयांवर बंदी. तिकडे काय होतं, ओ ऑर्डरवरून मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. आता 12वी अनुसूची 243 डब्ल्यू, ज्याच्यात 18 विषय आहे, आणि 73वी घटना दुरुस्तीमध्ये काय आहे, हे कलम 243 इकडे डब्ल्यू आहे, तिकडे काय सांगितलेलं मी, जी. ठीक आहे. आणि त्याच्यात 29 विषय आहे, इकडे 18 विषय आहे. हे जस्ट आपण वाचून घेऊ. 74वी घटना दुरुस्ती 1992. ठीक आहे. लेक्चर मोठं होतं आहे मला माहिती आहे, पण आता आपल्याला जर करायचं असेल व्यवस्थित तर ह्याच पद्धतीने जावं लागेल. तुम्हाला पण पेशन्स ठेवावे लागतील. आता जर मी पण पेशन्स ठेवून तुम्हाला शिकवते आहे तर ॲटलिस्ट ऐकण्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील, कारण ह्या गोष्टी पाठ करणं, हा सगळा डेटा एकत्र असणं, ह्या गोष्टी पाठ करणं अवघड गोष्ट असते. ठीक आहे. तर कंटाळू नका. ॲटलिस्ट मी तुम्हाला ट्रिक्स तर सांगते आहे. मी तुम्हाला सांगितलं 1-2 दिवसापूर्वी मी स्वतः याचा नीट अभ्यास केला. ज्या ट्रिक्स मला आठवत नव्हत्या मी माझ्या जुन्या वह्या काढते, त्याच्यातून बघते. तर मग ॲटलिस्ट या गोष्टीची नाही स्वतःसाठी तर माझ्यासाठी तरी कदर करा आणि पेशन्स ठेवा, आणि पेशन्स ठेवून ऐका. ठीक आहे. 12वी अनुसूचीमध्ये ज्या काही 74व्या घटना दुरुस्तीमध्ये ज्या काही 18 विषय दिलेले आहेत ते जस्ट आपण ओव्हरलुक करून घेऊ. नागरी क्षेत्रातील दारिद्र्य कमी करणे, गलिच्छ वस्ती सुधार व तिचा दर्जा उंचावणे, अपंग व मतिमंद यांच्यासह समाजातील दुर्बल घटकांच्या संबंधाचे संरक्षण करणे, नागरी वनीकरण, पर्यावरणाचे संरक्षण व वातावरणीय घटकांचे प्रवर्धन, दफनक्रिया व दहनभूमी, विद्युत वाहिनी, जन्ममृत्यू नोंदणीसह जीवनविषयक आकडेवारी, कत्तलखाने व कातडी कमावण्याचे कारखाने यांचे नियमन, अग्निशमन सेवा, नगर नियोजनासह नागरी क्षेत्र नियोजन, रस्ते व पूल, जमिनीच्या वापराचे व इमारतीच्या बांधकामाचे नियमन, आर्थिक व सामाजिक विकासासाठीचे नियोजन, घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक प्रयोजनार्थ पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता विषयक निगराणी व टाकाऊ घन पदार्थाची विल्हेवाट, कोंडवाडा, पशुवरील अत्याचाराला प्रतिबंध करणे, रस्त्यावरील दिवाबत्ती, वाहनतळ, बसथांबे व सार्वजनिक सोयीसह सार्वजनिक सुविधा, वने, उपवने, क्रीडांगणे यांसारख्या नागरी सोयी व सुविधांची तरतुदी, सांस्कृतिक, शैक्षणिक व घटनात्मक दृष्टिकोनाचे प्रवर्धन. आता बघा एक गोष्ट बघा. आता इथे 73वी व 74वी घटना दुरुस्ती कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस दिलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला इथे मी जे तुम्हाला सांगते की लक्षात कसं ठेवायचं, BQ, CR, DT, EU, FV ह्या सगळ्या गोष्टी इथे कंपॅरेटिव्हली दिल्या आहेत. मी आता हे वाचून दाखवत नाही, तर हे 2दा माझं शिकवून झालेलं आहे. तर मी जस्ट तुम्हाला दाखवते. तुम्हाला कोणाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्ही पॉज करा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. एकूण 5 प्रश्न आहेत. हा आहे 3रा प्रश्न. ठीक आहे. बघा 3रा प्रश्न काय आहे, आता थोडंच राहिलं आहे आपलं. 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायती संस्थांच्या रचनेबद्दलच्या कोणत्या तरतुदी राज्य सरकारांसाठी
ऐच्छिक आहे. आता काय विचारलं आहे? ऐच्छिक. ठीक आहे. आता बघा, राज्यसेवा पूर्व 2013ला विचारलं आहे. आता 2 आणि 3 स्तरीय रचना ही तर काय होती? अनिवार्यमध्ये होती ना ही तरतूद आपण बघितलेली. निश्चित कार्यकाळ 5 वर्षाचा ही पण तरतूद अनिवार्य होती. मग ॲटलिस्ट अ आणि ब ज्याच्यात असेल ते डायरेक्ट कट होतील. आता याच्यात अ आहे, हा ऑप्शन जाईल. ठीक आहे. याच्यात अ आहे, हा पण ऑप्शन जाईल. याच्यात ब आहे, हा ऑप्शन जाईल. हां, कारण त्यांनी ऐच्छिक विचारले आहे ना, आणि आपण ह्या 2 पहिला ते अनिवार्य आहे म्हणून अ आणि ब वालं. म्हणजे बघा उत्तर काय राहतं? हां, पहिलं हे उत्तर राहिलं क आणि ड. ठीक आहे. म्हणजे ग्रामसभेची भूमिका व व्याप्ती आणि जिल्हा नियोजन समिती ह्या काय झाल्या? ऐच्छिक झाल्या. ठीक आहे. आता बघा, इलिमिनेशन मेथड इथे सरांनी काय सांगितलं आहे? 73व्या घटना दुरुस्तीने त्रिस्तरीय रचना अनिवार्य असून कार्यकाळ 5 वर्षे ही अनिवार्य आहे. 73व्या घटना दुरुस्तीने त्रिस्तरीय रचना अनिवार्य असून कार्यकाळ 5 वर्षे ही अनिवार्य आहे. हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे अ आणि ब पर्याय नसणारा उत्तराचा पर्याय एकच दिलेला आहे. त्यावरून याचे योग्य उत्तर काढता आले पाहिजे. मात्र अभ्यास करताना 2 बाबी दिलेल्या असताना त्यातील महत्त्वाच्या एकातील तरी बाबी 100% माहीत ठेवाव्यात. ठीक आहे. पुढे बघा, आणि इथे दिला आहे प्रश्न क्रमांक 2 मधील स्पष्टीकरण पाहणे. म्हणून मी तुम्हाला सांगत होती की नीट लक्ष देऊन आधीपासूनच व्हिडिओ नीट ऐका, कारण पुढे यांचा संदर्भ येणार आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणती विधाने काय म्हटले त्यांनी बरोबर आहेत? 200 राज्यसेवा पूर्व 2012ला विचारला आहे. कलम 243 ओ नुसार पंचायतींच्या निर्वाचनाबाबत न्यायालयास हस्तक्षेपास रोख लावते. बरोबर ना? ओ फॉर ऑर्डर मी म्हटलं होतं. काय? न्यायालयाच्या हस्तक्षेपात रोख लावते. बरोबर. कोणत्याही पंचायतींच्या निवडणुकीच्या वैधतेला आव्हान केवळ राज्याच्या विधिमंडळाच्या तरतुदीनुसार निवडणूक याचिकेद्वारे केले जाऊ शकते. तर ही दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. त्यांनी बरोबर विचारलेलं ना, दोन्ही विधाने बरोबर आहेत. दुसरं विधान पुन्हा वाचू. कोणत्याही पंचायतीच्या निवडणुकीच्या वैधतेला आव्हान केवळ राज्याच्या विधिमंडळाच्या तरतुदीनुसार निवडणूक याचिकेद्वारे केले जाऊ शकते. ठीक आहे. पुढे बघा, स्पष्टीकरणामध्ये कलम 243 ओ राज्य निवडणूक आयोगाकडे निर्धारित पद्धतीने अर्ज केल्याशिवाय पंचायतींच्या कोणत्याही निवडणुकीस न्यायालयात आव्हान देता येणार नाही. काय म्हटलं आहे? राज्य निवडणूक आयोगाकडे निर्धारित पद्धतीने अर्ज केल्याशिवाय पंचायतींच्या कोणत्याही निवडणुकीस न्यायालयास आव्हान देता येणार नाही अशी तरतूद आहे. घटनेच्या तरतुदींच्या मर्यादेत पंचायतींच्या निवडणुकांशी संबंधित अशा सर्व बाबींसंबंधी विधिमंडळ कायदा करेल. घटनेच्या तरतुदींच्या मर्यादेत पंचायतींच्या निवडणुकांशी संबंधित अशा सर्व बाबींसंबंधी विधिमंडळ कायदा करेल. कोणत्याही पंचायतींच्या निवडणुकीला आव्हान देण्यासाठी राज्याच्या विधिमंडळाने केलेल्या तरतुदीनुसार निवडणूक याचिकेद्वारे केले जाऊ शकते. कोणत्याही पंचायतींच्या निवडणुकीला आव्हान देण्यासाठी राज्याच्या विधिमंडळाने केलेल्या तरतुदीनुसार निवडणूक याचिकेद्वारे केले जाऊ शकते. या कलमाने पंचायतीच्या निवडणूक बाबींमध्ये न्यायालयांचा हस्तक्षेपास मनाई केली आहे. मतदारसंघाचे परिसीमन, मतदारसंघांमध्ये जागांची वाटणी याविषयीच्या कोणत्याही कायद्याची विधिग्राह्यता कोणत्याही न्यायालयात प्रश्नास्पद करता येणार नाही. कोणत्याही पंचायतीची कोणतीही निवडणूक राज्य कायद्याने तरतूद केलेल्या प्राधिकाऱ्याकडे निवडणूक विनंती अर्ज सादर केल्याखेरीज अन्य रीतीने प्रश्नास्पद करता येणार नाही. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न. माझा पहाटेचा 5चा अलार्म आहे, तो वाजला आता. चलो, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राज्यसेवा पूर्व 2012ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, याच्यामध्ये जे विधान याच्यात विचारलं काय आहे? बरोबर विधान. तर याच्यात जो विधान ब आहे ते फक्त बरोबर आहे. ठीक आहे. बघा, पंचायतींमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागा आहेत, परंतु महिलांसाठी नाही. ढळढळीत चूक आहे हे विधान. ठीक आहे. विसर्जित झाल्यावर निवडून आलेल्या पंचायतीला पूर्ण कार्यकाळ उपभोगता येत नाही. फक्त उर्वरित
कालच उपभोगता येतो. ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे, आता आपण त्याचं स्पष्टीकरण वाचून घेऊया. पंचायतींमध्ये जागांचे आरक्षण 243D. पुढील तरतुदी. प्रत्येक पंचायतीमध्ये SC व ST साठी जागा राखून ठेवल्या जातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार. वरील राखीव जागांपैकी किमान 1/3 जागा SC व ST जमातींच्या महिलांसाठी आरक्षित असतील. प्रत्येक पंचायतीमध्ये एकूण निर्वाचित जागांपैकी किमान 1/3 जागा SC ST महिला राखीव जागांसहित महिलांसाठी राखून ठेवल्या जातील. वाटप पाळीपाळीने. प्रत्येक पातळीवरील पंचायतींमधील अध्यक्ष पदांपैकी किमान 1/3 पदे महिलांसाठी आरक्षित. SC ST महिला यांच्यासाठी आरक्षित अध्यक्ष पदांचे प्रत्येक पातळीवर विविध पंचायतींमध्ये आळीपाळीने वाटप करण्यात येईल. ठीक आहे, आता हे तुम्हाला एवढं समजलं असेल. वाटल्यास मी पुन्हा एकदा वाचते. हे शेवटचंच पॉईंट आहे आपला, याच्यानंतर हे लेक्चर संपेल. बघा काय म्हटलंय त्यांनी 243D मध्ये आरक्षणाचे काय काय तरतुदी आहे. प्रत्येक पंचायतीमध्ये SC व ST साठी जागा राखून ठेवल्या जातील. कशानुसार पण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार. ठीक आहे, वरील राखीव जागांपैकी म्हणजे ह्या ज्या वरती जागा राखून ठेवल्या त्या जागांपैकी किमान 1/3 जागा SC ST जमातीच्या महिलांसाठी आरक्षित असतील. ठीक आहे, प्रत्येक पंचायतीमध्ये एकूण निर्वाचित जागांपैकी ज्या काही एकूण निर्वाचित जागा असतील जागांपैकी किमान 1/3 जागा SC ST महिला राखीव जागांसहित महिलांसाठी राखून ठेवल्या जातील. ठीक आहे, वाटप पाळीपाळीने होईल त्याचं. प्रत्येक पातळीवरील पंचायतींमधील अध्यक्षपदांपैकी किमान 1/3 पदे महिलांसाठी आरक्षित. प्रत्येक पातळीवरील पंचायतींमधील बघा अध्यक्षपदांपैकी किमान 1/3 पदे महिलांना आरक्षित असणार आहे. SC ST महिला यांच्यासाठी आरक्षित अध्यक्षपदांचे प्रत्येक पातळीवर विविध पंचायतींमध्ये आळीपाळीने वाटप करण्यात येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं आजचं जे काही 73 आणि 74वी घटना दुरुस्तीवर जे काही प्रश्न आलेले हे आपण व्यवस्थित कंप्लीट केलेले आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण आज हे बघितलेलं आहे. हे रिसेंट पुस्तक आहे. याच्यात या गोष्टी आपण आज कंप्लीट केलेल्या आहेत. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.